आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क. याच्यामधलं पहिलं जे आहे ॲप्लिकेशन दॅट इज मीटर ब्रिज. मीटर ब्रिजमध्ये काय आहे तर ही एक थिन युनिफॉर्म वायर आहे ए बी, आणि ही थिन युनिफॉर्म वायर ए बी जी आहे ही दोन एल शेप ज्या मेटल स्ट्रिप्स आहेत ह्या एका वुडन बोर्डवरती फिक्स केलेल्या आहेत. या दोन पॉईंट्समध्ये ही जी वायर आहे ती 1 मीटर लेंथ इतकी आहे आणि ही स्ट्रेच्ड बिटवीन दीज टू पॉईंट्स. त्यानंतर ही तिसरी जी मेटल स्ट्रीप आहे दॅट इज द सिंगल प्लेन मेटल स्ट्रीप, ही या दोन एल शेप मेटल स्ट्रीपच्या मध्ये फिक्स केलेली आहे, ज्याच्यामुळे दोन गॅप्स तयार होतात. एक लेफ्ट गॅप आहे आणि हा राईट गॅप आहे. त्याचबरोबर इथे ए आणि बीच्या मध्ये काय केलेलं आहे तर ए आणि बीच्या मध्ये ही सेल दॅट इज ई, की आणि हा रिओस्टॅट हा सेरीजमध्ये जोडलेला आहे. आता हा जो मीटर ब्रिज आहे त्याचा उपयोग काय दॅट इज टू डिटरमाइन व्हॉट दी अननोन रेजिस्टन्स, आणि जो अननोन रेजिस्टन्स आपल्याला डिटरमाइन करायचा आहे तो एक्स आपण म्हणतो, तो ह्या लेफ्ट गॅपमध्ये जोडला जातो, आणि हा जो राईट गॅप आहे याच्यामध्ये रेजिस्टन्स बॉक्स जोडला जातो. आता ज्यावेळी आपण याचा अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करणार त्यावेळी ही जी की आहे ती क्लोज केली जाते आणि याच्यातून करंट फ्लो होतो, आणि करंट फ्लो झाल्यानंतर या रेजिस्टन्स बॉक्समध्ये आर इतका रेजिस्टन्स आपण घेतो, आणि तो आर इतका रेजिस्टन्स घेतल्यानंतर इथे या पॉईंट सी या ठिकाणी काय जोडलेला आहे तर तो गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे, आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टोक जे आहे ते इथं जॉकीला जोडलेलं आहे. ती जॉकीसाठी आपण जे हा शब्द वापरतो, आणि मग ही जी जॉकी आहे ही या वायर ए बी वरती आपण काय करतो डिफरंट पॉईंटला टच करत जातो, लक्षात ठेवायचं. आता आर इतका रेजिस्टन्स घेतल्यानंतर ही जी वायर आहे दॅट इज जॉकी, ही जॉकी ए पासून डी पर्यंत आपण काय करत जाणार त्या डिफरंट पॉईंटला टच करत जाणार आहोत, आणि या सुटेबल रेजिस्टन्स आर साठी हा जो पॉईंट डी आहे तो डिटरमाइन करणार आहोत. या डी पॉईंटला काय म्हटलं जातं तर या डी पॉईंटला बॅलन्स पॉईंट किंवा ज्याला आपण नल पॉईंट म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॉट दी नल पॉईंट, हा डिटरमाइन केला जातो. म्हणजेच ॲट पॉईंट डी आपण ज्यावेळी ही जॉकी टच करू त्यावेळी हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे शोज झिरो डिफ्लेक्शन, म्हणजे दॅट ॲट नल पॉईंट द डिफ्लेक्शन इज व्हॉट झिरो. आणि ही जी कंडिशन आहे दॅट इज द बॅलन्स कंडिशन फॉर दॅट मीटर ब्रिज असं म्हणतो आपण. आणि मग व्हीटस्टोन्स ब्रिजमध्ये जी बॅलन्सिंग कंडिशन वापरलेली आहे त्याच्यामधले जे 4 रेजिस्टन्सेस आहेत ते इथं आपण दाखवतो. हा झाला एक्स एक रेजिस्टन्स, दुसरा आर, आणि मग ही जी वायर आहे एडी याचा रेजिस्टन्स दॅट इज रेजिस्टन्स ऑफ दी वायर एडी आणि रेजिस्टन्स ऑफ दी वायर डी बी, असे हे 4 रेजिस्टन्सेस होतात. आणि मग अकॉर्डिंग टू व्हॉट द व्हीटस्टोन्स ब्रिज ऑर नेटवर्क आपण काय लिहितो तर ही जी कंडिशन आहे दॅट इज एक्स अपॉन आर इज इक्वल टू आर ए डी अपॉन आर डी बी असं लिहितो, वेर दॅट आर ए डी इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट वायर ए डी आणि आर डी बी इट इज द रेजिस्टन्स ऑफ द वायर डी बी. आणि ही झाली याची बॅलन्स कंडिशन फॉर द मीटर ब्रिज. मग आपण असं म्हणणार आहोत ही जी वायर आहे या वायरचा रो इतका काय आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे, ए इतका काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, आणि मग याच्यावरून आपण असं लिहितो दॅट आर ए डी दॅट इज नथिंग बट व्हॉट रो एल एक्स डिवायडेड बाय ए, आणि आर डी बी इज इक्वल टू रो एल आर डिवायडेड बाय ए. आता व्हॉट इज एल एक्स अँड एल आर? Lx is the length of the wire AD that is in front of what x.
म्हणजे एक्सच्या समोरच्या वायरची जी लेंथ आहे दॅट इज एडी, त्याला आपण LX म्हणतो. आणि आर ह्या रेजिस्टन्सच्या समोरची जी वायर आहे दॅट इज DB, त्या लेंथला आपण मोजून जी असेल त्याला आपण LR असं म्हणतो. आता याच व्हॅल्यू जर आपण पुटअप केला तर काय मिळतं बघा, दॅट इज एक्स अपॉन आर इज इक्वल टू वॉट, रो LX अपॉन A डिवायडेड बाय रो LR अपॉन A. काय काय कॅन्सल होतं, रो गेट्स कॅन्सल्ड आणि ए गेट्स कॅन्सल्ड, आणि जे आपल्याला काय मिळतं इथे दॅट इज एक्स अपॉन आर इज इक्वल टू LX अपॉन LR, अशी एक कंडिशन मिळते. ही आपण लिहू शकतो, और दॅट एक्स इज इक्वल टू वॉट आर इंटू वॉट LX अपॉन LR, अशी एक आपण हा एक फॉर्म्युला लिहू शकतो. आणि मग हा जो फॉर्म्युला आहे, बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन डिटरमाइन व्हॉट द अननोन रेजिस्टन्स X बाय युजिंग मीटर ब्रिज. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, तर हा रेजिस्टन्स R माहीत आहे, त्याचबरोबर LX दॅट इज द लेंथ ऑफ द वायर AD, आणि LR लेंथ ऑफ द वायर DB, हे आपण मोजू शकतो, मेजर करू शकतो. By putting these values, the value of X can be determined, and this is what the first application of Wheatstone's network किंवा ज्याला आपण Wheatstone's bridge म्हणतो. आता सोर्सेस ऑफ एरर्स, म्हणजे हा एक्सपेरिमेंट करत असताना काय काय एरर्स येऊ शकतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता याच्यामधली पहिली जी एरर आहे ती कुठली आहे, तर ती जर वायर युनिफॉर्म नसेल तर, इफ वायर इज नॉट युनिफॉर्म, म्हणजे काय, तर ही जी वायर AB आहे हिचा क्रॉस सेक्शन एव्हरीवेअर सारखा पाहिजे. हा जर नसेल तर याच्यामध्ये काय येऊ शकते, एरर येऊ शकते. आणि ही जी एरर येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर ती जी वायर आहे ती अगदी व्यवस्थित, म्हणजे मस्ट बी युनिफॉर्म. ओके, दिस इज व्हॉट द फर्स्ट सोर्स ऑफ एरर. द सेकंड सोर्स ऑफ एरर काय आहे, the ends of the wire are soldered to the metallic strip where the contact resistance is developed. म्हणजे काय, तर हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, जे ज्या ठिकाणी वायर कनेक्ट केलेली आहे इथं असेल, इथं असेल, इथं असेल, हे जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत, इफ दे आर नॉट प्रॉपरली कनेक्टेड, म्हणजे तिथं काय येऊ शकतं, रेजिस्टन्स येऊ शकतो. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर तिथं मॉइश्चर धरलं तर तोही रेजिस्टन्स तिथे ड्यू टू दॅट पावडर म्हणतो आपण त्याला येते, आणि त्याच्यामुळं सुद्धा तिथं काय येऊ शकतो, रेजिस्टन्स हा वाढू शकतो. आणि दिस इज कॉल्ड व्हॉट दी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, म्हणजे ॲट द पॉइंट ऑफ कनेक्शन हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स येऊ शकतो. तिसरा आहे दॅट इज मेजरमेंट ऑफ LX अँड LR. म्हणजे काय, तर इथून आपण ही LX आणि ही LR मोजतो, आणि ही मोजत असताना जर काही चूक झाली तर काय येऊ शकतं, तर एरर येऊ शकते. म्हणजे LX अँड LR शुड बी मेजर्ड करेक्टली, आणि ह्या जर करेक्टली मेजर केले तर एरर येऊ शकत नाहीत. आता मिनिमायझेशन ऑफ एरर हे आपण कसं करू शकतो, या एरर्स कमी कशा करू शकतो. यातली पहिली मेथड आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ R. म्हणजे हा जो R आहे याची व्हॅल्यू अशी चूज करायची की हा जो पॉइंट D आहे, म्हणजे पॉइंट D दॅट इज बॅलन्स पॉइंट, हा काय पाहिजे, ॲट दी सेंटर ऑफ वायर AB. म्हणजे मॅक्सिमम दॅट इज व्हॉट द वायरचा जो बॅलन्स पॉइंट आहे इट शुड बी ॲट दी सेंटर ऑफ दी वायर. मग हा सेंटर घेऊन आणि जर आपण काय केला
तर या बाजूला आणि या बाजूला म्हणजेच हा जो मिडल पोर्शन आहे याच्यामध्ये हा जर घेतलात बॅलन्स पॉईंट तर आपल्याला काय म्हणू शकतो आपण, इट शुड बी हिअर 34 अँड हिअर शुड बी इट इज 66. म्हणजे 34 to 66 याच्यामध्ये जर आपण हा बॅलन्स पॉईंट घेतला तर काय होऊ शकतो, ही जी एरर आहे ती मिनिमाइज होऊ शकते. जे व्हाईल परफॉर्मिंग द प्रॅक्टिकल यू हॅव टू रिमेंबर वॉट दी बॅलन्स पॉईंट शुड बी मिडल मेथड, दॅट इज 34 to 66. ॲक्च्युअल जर आपण करेक्ट घ्यायला गेला तर इट इज 33.3 आणि इकडं आपण काय घेऊ शकतो 66.7. अशा प्रकारे तो घेऊ शकतो आपण 34 and 66. दुसरा आहे सेकंड वन, दॅट इज गॅप्स आर इंटरचेंज्ड. Gaps interchanged and what experiment is repeated. म्हणजे काय, तर हा जो एक्स आहे तो राईट गॅप मध्ये घ्यायचा आणि आर काय घ्यायचा लेफ्ट गॅप मध्ये घ्यायचा. म्हणजे पहिली जी हाफ मधली रिडिंग्स आहे ती आहे तशीच, एक्स लेफ्ट गॅप मध्ये आणि आर राईट गॅप मध्ये घेऊन घ्या. यानंतर काय करा, तुमची रिडिंग ज्यावेळी एका बाजूची संपतील त्यावेळी काय करायचं, एक्स इकडे जोडायचा आणि हा आर इकडे जोडायचा. म्हणजेच गॅप शुड बी इंटरचेंज आणि एक्सपेरिमेंट काय करू शकतो आपण रिपीट करा. आणि केल्यानंतर इथं काय होतं तर आपल्याला ही जी एरर आहे या कमी होऊ शकतात. तिसरं जे आहे ते म्हणजे काय, तर तिसऱ्यामध्ये आपण जी जॉकी आपण इथे काय करतो A to B ही जर आपण टॅप करत नेली तरच ती व्यवस्थित रिडिंग देतात. तर स्लाइड केला तर त्याचा एरिया क्रॉस सेक्शन हळूहळू कमी होऊ शकतो. म्हणजे डू नॉट स्लाइड द जॉकी. ही जॉकी काय करायची नाही आहे, स्लाइड करायची नाही. तर ती जॉकी जी आहे इट इज टच्ड ॲट द डिफरंट पॉईंट्स ऑन दी वायर AB. तर अशा प्रकारे आपण ह्या ज्या सोर्सेस ऑफ एरर्स आहेत आणि त्यांचं मिनिमायझेशन आहे हे याच्यावरून सांगू शकतो. तर परीक्षेसाठी याच्यावरती जो प्रश्न येऊ शकतो तो दोन प्रकारे येऊ शकतो. दॅट इज वॉट डिस्क्राईब द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन वॉट द अननोन रेजिस्टन्स. हा 3 मार्काचा प्रश्न होऊ शकतो. त्याचबरोबर पुढचा आहे तो म्हणजे 2 मार्कासाठीचा, तो म्हणजे कुठला, स्टेट द सोर्सेस ऑफ एरर्स while performing the meter bridge experiment and how these errors can be minimized. तर हा 2 मार्काचा प्रश्न होऊ शकतो. तर असा हा 3 मार्क आणि 2 मार्काचा प्रश्न होऊ शकतो. ज्यावेळी हा 3 मार्काचा प्रश्न असेल त्यावेळी डायग्रॅम ही अर्धा मार्क किंवा त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन अर्धा मार्क असं म्हणून 1 मार्कासाठी ते असू शकतं. त्यानंतर डेरिव्हेशन आणि जर विचारलाच मोठा 4 मार्काचा प्रश्न तर ह्या सोर्सेस याला जोडून येऊ शकतात. म्हणजे 4 मार्काचा जर मोठा प्रश्न या टॉपिकमध्ये असेल तर तो काय असू शकतो, तर असाही विचारू शकतात. डिस्क्राईब द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन व्हॉट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ एरर्स अँड हाऊ दे कॅन बी मिनिमाइज्ड. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो 4 मार्कासाठी होऊ शकतो किंवा 3+2 अशाही प्रकारचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम ऑफ मीटर ब्रिज टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स. तर हा 2 मार्कासाठी सुद्धा तुम्ही ही डायग्रॅम ड्रॉ करायची आहे आणि याचं लेबलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. लेबलिंगमध्ये काय येईल, तर लेबलिंगमध्ये तुम्ही काय सांगू शकता, व्हॉट इज एक्स, व्हॉट इज आर, व्हॉट इज एल एक्स, व्हॉट इज एल आर. त्याचबरोबर ही जी सेल आहे ती सेल की आणि हा काय म्हणतो आपण हा रिओस्टॅट. तर अशा प्रकारे दॅट व्हॉट इज ई के रिओस्टॅट. तर अशी लेबलिंग तुम्हाला करून सांगायची आहे. व्हॉट इज AB. तर हे लेबलिंगमध्ये तुम्हाला मार्क असतात. 2 मार्काचा असेल तर डायग्रॅम 1 मार्क आणि लेबलिंग 1 मार्क असं मिळून हा 2 मार्काचा प्रश्न होऊ शकतो. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम फॉर व्हॉट दी मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट.